उपस्थित आहेत आणि त्यांचाही सन्मान या मंचावरती केला जाईल। या दर्शनजी गुडदे आपला सन्मान दीपेश जी ढोणे यांच्या शुभ हस्ते केला जाईल। दीपेश जी ढोणे खरं फार मोठी जबाबदारी दीपेश जी ढोणे यांच्याही खांद्यावरती आहे आणि कालही सकाळी लवकर आले होते आणि स्वतः लक्ष देत होते प्रत्येक गोष्टीवरती आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण बघता दीपेश जी ढोणे युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण सगळे सन्मान कव्हर केलेत आणि वळूया आपण चालू सामन्याच्या दिशेने ऐकूया धावतं वर्णन प्रथम चव्हाण यांच्या आवाजात। धन्यवाद। थँक्यू सो मच विनोद पाटील सर। अप्रतिम असं समालोचन आपल्याला ऐकायला मिळालं विनोदजी पाटील सरांच्या माध्यमातून। विनायक यांचं जर पाहायला गेलं तर स्वतःत निरोप होत असताना पाहायला मिळतोय। पहिला झटका लागतोय मैदानाच्या आतमध्ये। नवनाथ 11 श्री नारायणदेव वडवली प्रतिष्ठान या संघाच्या माध्यमातून पहिला झटका लागत असताना नवीन फलंदाज येतोय नितीन पाहायला मिळतील। तिसऱ्या क्रमांकावरती आलेत गोलंदाजची कमान सांभाळतो सौरभ। आपल्या स्पेल मधील पहिलं सांगी कोटे दिला पहिला षटक घेऊन तयार आहे। दरम्यान आपण पाहू शकतो सन्माननीय उद्योजक आणि समाजसेवक एक अप्रतिम असं व्यक्तिमत्व मेघनाथदादा भंडारी साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते। त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत असेल। स्ट्रायकर एंड वरती नितीन गोलंदाजीची कमान सांभाळतो जर्सी नंबर 14 मध्ये सौरभ। दुसऱ्या बाजूला अजय चव्हाण उर्फ बेटा पाहायला मिळेल। सध्याच्या स्थितीला आपण पाहू शकतो प्रेम देखील आहेत। दुसऱ्या धावेचा प्रयत्न बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होतील। फिल्डिंग थोडीशी खराब पाहायला मिळतीये। धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल जाऊन पोहोचली आहे। एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 2 या आकड्यावरती 2 रन ऑन दी स्कोर कार्ड विथ द लॉस ऑफ 1 विकेट। षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ पहिले चेंडूवर विकेट। त्यानंतर मात्र 2 धावा एक्झिक्यूट करण्यात येतात। लेफ्टी बॅटर रेअर आणि घातक अशी कॉम्बिनेटी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये। स्ट्रायकर एंड वरती बॅकफुटला आले फक्त दिशा दाखवायचा प्रयत्न। ऑफ साइडला चेंडू ट्रॅव्हल होतो। इनफिल्ड मध्ये फिल्डिंग चांगली झाली आहे। पुन्हा एकदा सिंगल धाव एक्झिक्यूट करण्यात येते। ज्यावेळेस रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन कुठल्याही संघाकडे असतो त्यावेळेला त्या संघाला नेहमीच फायदा होत असताना पाहायला मिळतो कारण गोलंदाजाला लाईन लेंथ पकडायला थोडीशी वेळ लागत असते। इथे पाहतोय 3 धावा धावफलकावरती शांत सुरुवात झाली आहे परंतु इथून मोठी फटकेबाजी होईल ती मात्र शंका नाहीये कारण अजय असेल ज्याच्याकडे अनुभव आहे त्यासोबत सॅन्डी देखील आपल्याला पाहायला मिळतात ज्यांच्याकडे देखील खूप जास्त प्रमाणामध्ये अनुभव या संघामध्ये आहे। गोलंदाज तयार मोठा फटका मारायचा प्रयत्न चांगला फटका पाहायला मिळतोय। इनफिल्डला भेटून बॉल चाललाय सीमा पार। पहिला इनिंगचा ब्लास्ट येतोय बॉल सीमा पार आलाय 4 चौकार। चौकार येतोय। चौकाराच्या मदतीने टीमची टोटल 7 या आकड्यावरती। मी म्हटलं होतं अजयकडे खूप जास्त प्रमाणामध्ये अनुभव आहे। सातत्याने अनेक अडचणीच्या सिच्युएशन मध्ये देखील त्याच्या माध्यमातून चांगली अशी कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली होती। मिस टाइम स्ट्रोक आहे बॉल चालला बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये। एक धाव झाली कंप्लीट। बघता बघता दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा देखील कंप्लीट होतील। येस नो वेट अशी कॉलिंग तुमच्यामध्ये असणं गरजेचं तंत्र असतो। ज्यावेळेस तुम्ही रनिंग बिटवीन द विकेट करतायत आपल्या साथीदाराला सांगायला लागतो कॉल द्यावा लागतो येस पळ नो नको पळू आणि त्यानंतर वेट असं देखील कॉलिंग ज्यावेळेस चांगली होते त्याच वेळेला धावा तुमच्या माध्यमातून चांगल्या अर्जित होत असताना पाहायला मिळतात। धावसंख्या धावफलकावरती पाहू शकतो 9 या आकड्यावरती। यावेळेस चांगला फटका होता पैर पर गेंद मतलब बाउंड्री के सैर पर गेंद। पहिला मॅक्सिमम येतोय फलंदाज अजय चव्हाणच्या बॅट मधून। आलाय हा षटकार फलंदाजच्या बॅट मधून। सो मच पहिल्या षटकाची समाप्ती होतीये। धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतीये एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 15 या आकड्यावरती।
अप्रतिम असं कॉन्टेस्ट मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. 4 षटकांचं पूर्वार्ध, 4 षटकांचं उत्तरार्ध आणि त्यामध्ये नटलेला क्रिकेटचं अभूतपूर्ण सोहळा आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय. निमित्त ठरलं नमो चषक 2024 थरार. अप्रतिम अशी स्पर्धा पाहायला मिळते. नवीन खेळाडूंना कुठेतरी संधी मिळाली पाहिजे, त्यासाठी ही स्पर्धा आपण पाहू शकतो. बहुसंख्य धावफलकावरती एकीकडे चमू बदलामध्ये 15 रन ऑन दी स्कोर कार्ड. नितीन स्ट्रायकर एंड वरती असेल, दुसऱ्या बाजूला अजय पाहायला मिळतील नॉन स्ट्रायकर एंड वरती, ज्याच्या माध्यमातून एक षटकार आला, एक चौकार देखील आला. चांगली बॅटिंग पाहतोय अजयच्या माध्यमातून. टेम्परामेंट सध्याच्या स्थितीला चांगला अजय दाखवतोय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजची कमान सांभाळतायत सागर. आपल्या स्पेल मधील पहिलं सांघिक कोट्यातील हा दुसरं षटक घेऊन आलेत. फील्ड रिस्ट्रिक्शन थोडेसे ओपन होतील. 5 खेळाडू 30 यार्ड सर्कल बाहेर पेट्रोलिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज तयार, सागर स्ट्रायकर एंड वरती, नितीन. फुल टॉस चेंडू होता. फक्त आणि फक्त दिशा दाखवायचा प्रयत्न. ऑफ साइडला चेंडू ट्रॅव्हल होते. एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर होते, थोडेसे फंबल झाले. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. ऑल्सो व्हेरी गुड आय कॉन्टॅक्ट बिटवीन 2 बॅट्समन. दोन्ही फलंदाजांमध्ये चांगला आय कॉन्टॅक्ट पाहायला मिळतोय आणि अशा रीतीने 2 धावा कंप्लीट होत आहेत. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल. एकाकडे चमू बदलामध्ये 17 या आकड्यावरती 17 रन ऑन दी स्कोर कार्ड विथ द लॉस ऑफ 1 विकेट. बॉल तयार. चांगला चेंडू पाहायला मिळाला. अप्रतिम चेंडू होता. अलॉंग द वी चेंडूला स्टिअर करायचा प्रयत्न, ड्रिल देखील करून दाखवली होती. कव्हर रिजनला टार्गेट करायचं होतं. ड्राईव्ह मारायचा प्रयत्न केला गेला होता, परंतु प्रयत्नांती परमेश्वर मिळालं नाही. डॉट बॉलची समाप्ती झाली. चांगला बॅटल पाहायला मिळतो या मॅच मध्ये सागरच्या माध्यमातून. फुल टॉस चेंडू होता. मोठा फटका मारायचा प्रयत्न, तोपर्यंत एक धाव झाली, एक कंप्लीट. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पुसली 18 या आकड्यावरती 18 रन ऑन दी स्कोर कार्ड. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ. या षटकामध्ये आतापर्यंत 3 चेंडू मध्ये 3 धावा खर्च केल्यात सागरने. अजूनही 3 चेंडूचं काही शिल्लक. रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन पाहायला मिळतोय, त्याचा फायदा देखील मिळतोय. नामदेव 11, नारायणदेव प्रतिष्ठान वडवली या संघाला. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळती. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 18 या आकड्यावरती श्री नारायणदेव प्रतिष्ठान वडवली, त्यांचे विपक्ष श्री गणेश टावरीपाडा असे 2 संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील तिसरा सामना आपण पाहू शकतो. 12 संघ इन ऍक्शन मध्ये असतील. यानंतर होणारी मॅच शिवस्वराज्य शहाड विपक्ष जय दुर्गा माता क्रिकेट क्लब कोलिवली असे 2 संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. रिव्हर्सचा अटेम्प्ट होता. रिव्हर्सचा पेत्रा आचमावला होता. चेंडू पडला, त्यानंतर सबमरीन राहिला, थोडासा खाली राहिला. एक्सपेक्टेड केलं होतं उसळी मिळेल, टेक ऑफ मिळू शकतो, परंतु चेंडू खाली राहिला. सरेष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. डॉट बॉलची समाप्ती होती. हे षटक खूप चांगल्या प्रमाणात सागरच्या माध्यमातून हाताळण्यात आलाय. कुठेतरी बॅकफुटला होता श्री गणेश टावरीपाडा संघ, परंतु या षटकामध्ये फ्रंटफुटला आणायचं काम होतं सागरच्या माध्यमातून. इथे फुल टॉस चेंडू होता आणि फुल टॉस चेंडूला सोडेल तो अजय कसला. बॉल चाललाय मिड विकेट सीमारेषा पलीकडे. षटकार येतोय फलंदाज अजयच्या बॅट मधून. धावफलकावरती एकाकडेच्या मोबदल्यामध्ये 24 पाहायला मिळतीये. चांगला बॅटल दोन्ही खेळाडूंच्या मध्ये रंगत असताना कधी वर्चस्व गोलंदाज गाजवतोय, कधी वर्चस्व फलंदाज गाजवतोय. इथे चांगला फटका पाहायला मिळतोय. रिव्हर्स साइड बॉल चाललाय बॅकवर्ड पॉइंट रिजन मधून. 2 टप्प्यांवरती सीमा पार चौकार येतोय फलंदाज अजय चव्हाणच्या बॅट मधून.
विकेट एक सूचनेवरती सर्व टीम्सनी नोंद करून घ्यायची आहे. जोपर्यंत तुम्ही अंपायरला कॉल करणार नाही तोपर्यंत कुठलाही खेळाडू बॅटिंग करणारा असू दे किंवा फिल्डिंग करणारा असू दे मैदानाच्या आतमध्ये जाणार नाही, अन्यथा पॅनल्टीला सामोरं जायला लागेल. गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. एंड ऑफ सेकंड ओव्हर 2 षटकांची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतीये जाऊन पोहोचली आहे 28 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये 15 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 13 धावा पाहायला मिळत आहेत. मॉरिस येत आहेत आपल्या स्पेल मधील पहिलं सांगी कोट्यातील हा तिसरा षटक घेऊन तयार होत आहेत. 14ची सरासरी मेंटेन केली जातीये. एका गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे, जो संघ इन ऍक्शन मध्ये असेल 12th मॅन असाच ठेवा ज्याला सर्व खेळाडूंचे नाव माहिती आहेत, कारण चुकीचे नाव सांगितले जात आहेत टावरीपाडा टीमच्या 12th मॅन यांच्या माध्यमातून. विनंती असेल तुम्ही जरा सहकार्य करा. गोलंदाज तयार आहे, गोलंदाजी ट्रॅक वरती. मॉरिस येतोय. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळाला, पडला त्यानंतर लेफ्टी बॅटर साठी चेंडू आत आला. लेग कट झालेला चेंडू आपण पाहू शकतो. डॉट बॉल जो मात्र गोलंदाजच्या खात्यामध्ये आणि एकदा वॅड होईल टीमच्या टोटल मध्ये. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे सिंगलच्या मदतीने 29 या आकड्यावरती. 29 धावा धावफलकावरती चांगला बॅटल रंगतोय. 30 यार्ड सर्कल बाहेर. चला 12th मॅननी वरती यायचंय, बाहेर थांबू नका. $29 रन ऑन दी स्कोर कार्ड. गोलंदाज तयार आहे. 30 यार्ड सर्कल बाहेर 5 खेळाडू पेट्रोलिंग करत असताना पाहायला मिळतील. इथे चांगला फटका पाहायला मिळतोय, अप्रतिम दर्जा जो मात्र या स्ट्रोक वरती आपण पाहू शकतो. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून बॉल सीमा पार. 4 धावा फलंदाजच्या बॅट मधून. आज चेन्नईमध्ये वैयक्तिक कॉन्ट्रीब्युशन 26 धावांचं पाहतोय. 2 षटकार 3 चौकार च्या मदतीने 371 च्या स्ट्राइक रेटनी खेळत असताना अजय चव्हाण उर्फ बेटा आपल्याला पाहायला मिळतोय. रिव्हर्स साइड केला होता, चेंडू पडला, थोडीशी गिरकी घेतली होती. डॉट बॉलची समाप्ती होतीये. 1 तेरी तो 1 मेरी असं समीकरण सातत्याने आपण पाहत असतो. तो समीकरण इथे पाहायला मिळतोय. या आधीच्या चेंडूवरती चौकार आला होता, या चेंडू वरती आपण पाहतोय डॉट बॉल येतोय. आतापर्यंत या षटकामध्ये 5 धावा खर्च झाल्यात, पहिली लेग बायच्या स्वरूपात, त्यानंतर 1 चौकार आणि 1 डॉट बॉल. चुकीची लाईन, चुकीची लेंथ पाहायला मिळते. चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप अवे फ्रॉम बॉडी. पंचांचे दोन्ही हात समांतरी धाव असेल अवांतर. अवांतरची 1 धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होती. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतीये 34 या आकड्यावरती. एकाकडे चमू बदलामध्ये 34 रन ऑन दी स्कोर कार्ड. 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. आतापर्यंत 3 चेंडूंमध्ये 5 धावा खर्च केल्यात. 6 धावा टोटल खर्च झाल्यात 1 लेग बायच्या स्वरूपामध्ये. इथे बॅटची कडा आणि त्यानंतर यष्टीरक्षकाने कुठली चूक केली नाही. फलंदाज बाद होतोय. विकेटचं पतन. झटका क्रमांक 2रा लागतोय. मॅचची गोल्डन विकेट कॅरी होते. नवीन फलंदाज पाहायला मिळतील. राहुल भंडारी. दांडगा अनुभव राहुलकडे देखील आहे. सातत्याने अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये विक्रम करायचा अनुभव त्याच्याकडे आहे. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली अजय चव्हाणच्या माध्यमातून. 9 चेंडूंमध्ये 26 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघासाठी सध्याच्या स्थितीला आपण पाहू शकतो. नितीन आणि त्यांच्या सोबतीला
राहुल हे दोन फलंदाज पाहायला मिळत आहेत. आघाडीचे दोन्ही फलंदाज तंबूच्या आश्रयाला परतलेत. आता तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंड वरती, एका बाजूला नितीन, दुसऱ्या बाजूला राहुल. बॅडमिंटन स्टाईलने हा फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑन कंप्लीट होतात. 2 धाब्याच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 36 या आकड्यावरती. 36 रन ऑन दी स्कोर कार्ड. स्टील 1 बॉल इज रिमेनिंग. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. हे षटकामध्ये चांगली गोलंदाजी झाली आहे, तितकी सुरेख अशी फटकेबाजी देखील आपल्याला पाहायला मिळाली. अगदी सेन्सिबल क्रिकेट आपण पाहू शकतो. एज्युकेशनल क्लॅव्हर क्रिकेट खेळला जातोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न होता, थोडीशी मिसजजमेंट पाहायला मिळतीये. तोपर्यंत बॉल चाललाय सीमा पार, आलाय चौकार. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चुकीला माफी नाही. बॉल सीमा पार येतो. लक फॅक्टर ऑन करणारा लकी 4. जाऊन पोचली आहे 40 या आकड्यावरती. 40 रन ऑन दी स्कोर कार्ड विथ द लॉस ऑफ 2 विकेट. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 40 धावा. सध्याच्या स्थितीला आपण पाहू शकतो पूर्ण प्रकारे फ्रंट फुटला पाहायला मिळतोय. नारायणदेव प्रतिष्ठान बडवली हा संघ आतापर्यंत 13.33 ची सरासरी मेंटेन केली जाते. पहिल्या षटकामध्ये 15 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 13 आणि त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये पाहिलं तर 12 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. 40 धावा धावफलकावरती. लव आपल्याला पाहायला मिळत आहेत ॲज अ ड्रिंक्समॅन, परंतु मी म्हणेल लव एक चांगला खेळाडू आहे, त्यासोबतच एक अप्रतिम असं व्यक्तिमत्व देखील आहे. संकेत आपण पाहतोय चौथ्या षटकामध्ये आलाय. यानंतर होणारी मॅच एका बाजूला आपण पाहतोय शिवस्वराज्य शहाड, त्यांचे विपक्ष जय दुर्गा माता क्रिकेट क्लब कोलिवली. दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती आपण टॉस साठी उपस्थित राहायचंय. मोठा फटका मारायचा प्रयत्न होता, अप्रतिम फिल्डिंग पाहायला मिळाली लॉंग ऑन मध्ये. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. 2च्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 42 विथ द लॉस ऑफ 2. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 42 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. चांगलं असं बॅटल दोन्ही संघांमध्ये रंगत असताना सुमितच्या माध्यमातून पहिला चेंडू चांगला पाहायला मिळाला. मोठा फटका मारायचा देखील प्रयत्न झाला होता, परंतु प्रयत्नांती परमेश्वर मिळालं नव्हतं. यावेळी शफल होऊन खेळायचा प्रयत्न, पर्यंत डॉट बॉलची समाप्ती होतीये. फुटवर्क तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, त्यासोबतच आय कॉन्टॅक्ट चेंडू सोबत होणं देखील गरजेचं आहे. फुटवर्क चांगला होता, परंतु आय कॉन्टॅक्ट चेंडूवरती नव्हता. डॉट बॉलची समाप्ती होतीये. चांगलं बॅटल पाहायला मिळतोय सुमितच्या माध्यमातून या मॅच मध्ये. फुल टॉस चेंडू, चांगला फटका पाहायला मिळतोय. बॉल चालाय लॉंग ऑन रिजन मधून सीमारेषा पलीकडे. अप्रतिम फटका, अप्रतिम दर्जा या चेंडूवरती पाहायला मिळतोय. फटका अप्रतिम आहे, बॉल सीमा पार, षटकार येतोय. 48 धावा धावफलकावरती. वैयक्तिक कॉन्ट्रीब्युशन 9 चेंडूंमध्ये 14 धाव्यांचं नितीन, आणि दुसऱ्या बाजूला पाहतो राहुल, ज्यांच्या माध्यमातून 2 चेंडूंमध्ये 6 धाव्यांचं कॉन्ट्रीब्युशन. अजून एक अप्रतिम फटका पाहायला मिळतो. स्लॉट मध्ये चेंडू होता, त्याला डिपॉझिट करण्यात येतोय पार्किंग प्लॉट मध्ये. बॉल सीमा पार, बॅक टू बॅक षटकार फलंदाजच्या बॅट मधून.
धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली 55 या आकड्यावरती. 55 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अजूनही एका चेंडूचा काही शिल्लक. चांगली अशी धावसंख्या उभारण्यामध्ये यश मिळालंय श्री नारायण देव प्रतिष्ठान वडवली या संघाला. अजूनही एका चेंडूचा काही शिल्लक. स्ट्रायकर एंड वरती पाहायला मिळत आहेत. राहुल भंडारी, दुसऱ्या बाजूला नितीन. गोलंदाजची कमान सांभाळतोय सुमित, जिच्या माध्यमातून पहिले 2 चेंडू चांगले पाहायला मिळाले, परंतु त्यानंतर खरपूस समाचार. सुमितच्या गेनेमध्ये यश मिळालं. मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू लॉंग ऑफला ट्रॅव्हल होईल तोपर्यंत एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. अशा रीतीने आपण पाहतोय पहिल्या इनिंगचा वाजवी केस समाप्त होतोय. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली 57 या आकड्यावरती. 58 धावेंचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये असेल. 14.50 ची सरासरी प्रति षटका मागे इथून मेंटेन करावी लागेल. विनंती असेल शिवस्वराज्य शहाड आणि जय दुर्गा माता क्रिकेट क्लब कोळिवली अशा दोन्ही संघांना आपण त्वरित कॅप्टनला टॉस बॉक्स मध्ये पाठवायचं. विनंती असेल जय दुर्गा माता क्रिकेट क्लब कोळिवली आणि शिवस्वराज्य शार दोन्ही टीमचे कॅप्टन आपण त्वरित रिपोर्टिंग करायचं आहे. कोळिवली टीमचे कॅप्टन आमच्या सोबत जोडले गेले. शार टीमचे कॅप्टन आपण त्वरित रिपोर्टिंग करायचे, अन्यथा पॅनल्टीला सामोरं जायला लागेल. टॉस होणार आहे टॉस बॉक्स मध्ये. 24 चेंडू आणि 58 धावांची गरज. दादा विनंती असेल त्यांचे शुभ असेल टॉस होणारे कॉल असेल जय दुर्गा माता क्रिकेट क्लब कोळिवली या संघाचा. दादा इकडे छापा असा कॉल आहे आणि काटा पडलेला आहे. विनंती मान्यवरांना आपण व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हायचे. टॉस जिंकलेला आहे शिवस्वराज्य शाड या टीमच्या कॅप्टनने. दादा टॉस जिंकलाय, डिसिजन. बॉलिंग. क्षेत्ररक्षण करणारे समोर जर पाहायला गेलं तर जय दुर्गा माता स्पोर्ट्स क्लब कोळिवली, ज्याला या ग्राउंडवरती खेळायचा खूप सारा सराव आहे, त्यांच्या विरोधामध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 50च्या आत. असे कुठले गोलंदाज आहेत ज्यांच्या माध्यमातून 50 धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न होणार आहे? यज्ञेश, राकेश. तर अप्रतिम अशी स्पर्धा पाहू शकता. नमो चषक 2024 ज्याचं ब्रीद वाक्य घे पण खेळाचा करदंगा विजयाचा, या स्पर्धेबद्दल आपले 2 शब्द. हरकत नाहीये, थोडासा लास्कोर आहे. मी येतोय जय दुर्गा माता स्पोर्ट्स क्लब कोळिवली टीमच्या कॅप्टन कडे. दादा टॉस हरलात, टॉस जर जिंकला असता तर आपला डिसिजन काय होता? आम्ही बॅटिंगच घेणार होतो. मनासारखी बॅटिंग पाहायला मिळते. खेळपट्टी देखील तुमच्यासाठी नवीन नाही, कारण तुम्ही देखील इथे सराव करत असता. काल मी पाहिलं होतं सोमनाथच्या माध्यमातून चांगली अशी बॅटिंग पाहायला मिळाली होती. किती धाव बनवण्याचा प्रयत्न असेल? 56 ते 60 धावांचा प्रयत्न असेल आमचा. 60 धावांचा प्रयत्न असेल. असे कुठले फलंदाज आहे ज्यांच्या माध्यमातून चांगली अशी कामगिरीची अपेक्षा असेल? सोनू भोईर, डिगेश म्हात्रे, सोमनाथ कारभारी. तुम्हाला देखील तोच प्रश्न. अप्रतिम असं आयोजन आपण पाहू शकतो नमो चषक 2024 या स्पर्धेबद्दल आणि आयोजकांबद्दल 2 शब्द. आयोजन तर खूप छान आहे. आम्हाला खेळायला संधी दिल्याबद्दल त्यांचे धन्यवाद.
खेळाच्या दृष्टिकोनातून खूप सारे अशा शुभेच्छा असतील. नाणेफेकीचा कौल कंप्लीट होतो. नाणेफेकीचा कौल जिंकलेला पाहायला मिळतोय. शिव स्वराज्य शहाड या टीमने फिल्डिंग चूज केली, इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी. कोळिवली या संघाला व्यासपीठावरती शुभ सन्मान होणार आहे. विनंती असेल सन्माननीय सन्मान्य दीपेश दादांना आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय उद्योजक आणि समाजसेवक एक अप्रतिम असं व्यक्तिमत्व अनंतदादा पंजे साहेबांचं शुभ सन्मान व्यासपीठावरती करायचं. या स्पर्धेची गोड आठवण मोमेंटो देऊन आपण दादांचा शुभ सन्मान करतोय. यानंतर पुन्हा एकदा दीपेश दादांनाच विनंती असेल ऑफिस हेड प्रवीण दादा हेंद्रे साहेबांचं देखील शुभ सन्मान व्यासपीठावरती करायचं. विनंती आहे सन्माननीय प्रवीण दादा हेंद्रे साहेबांना आपण आपला शुभ सन्मान व्यासपीठावरती स्वीकारायचंय. दीपेश दादांच्या शुभ हस्ते ऑफिस हेड म्हणून ज्यांची ओळख आहे एक दिलदार व्यक्तिमत्व प्रवीण दादा हेंद्रे साहेबांचं शुभ सन्मान व्यासपीठावरती होणार आहे. आणि आता आपण मॅच कडे पुन्हा एकदा वळतोय. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 0. एकाकडे चमू बदल्यामध्ये षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ पाहायला मिळतोय. एका बाजूला श्री गणेश टावरीपाडा, दुसऱ्या बाजूला श्री नारायणदेव प्रतिष्ठान वडवली असे दोन संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी कमान सांभाळतोय संतोष. स्ट्रायकर एंड वरती सागर, दुसऱ्या बाजूला अतुल आपल्याला पाहायला मिळत आहेत. समीकरण 23 चेंडूंमध्ये 58 धावांची गरज. चांगला चेंडू पाहायला मिळतो. लेगकट झालेला चेंडू पडला, त्यानंतर थोड्याशा प्रमाणामध्ये उसळी देखील मिळाली, थोडासा बाहेर देखील निघाला आणि डॉट बॉलची समाप्ती होतीये. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळतीये या षटकामध्ये. संतोषच्या माध्यमातून पहिला चेंडू विकेट, त्यानंतर डॉट. अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अगदी अंडरआर्म मध्ये ज्याप्रमाणे चेंडू वळतात अगदी त्याप्रमाणे चेंडू वळत असताना आपल्याला पाहायला मिळतात. लेगकट केलेला हा चेंडू पाहू शकतो. खूप जास्त प्रमाणामध्ये डायव्हर्जन हे चेंडूला प्रदान झालं होतं. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल येत आहेत. चांगली गोलंदाजी होत असते. दरम्यान आपण पाहू शकतो वॉर्ड अध्यक्ष शहाड कुणाल दादांचं देखील उपस्थिती पाहायला मिळते. विनंती असेल कुणाल दादा यायचे, आपण व्यासपीठ येऊन स्थानापन्न व्हायचं. पंच बॅटकट आहे की लेगबाईच्या स्वरूपात आहे? बॅटकट असेल. येस. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती ओपन होती. एक धाव धावफलकावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये पहिले षटक मार्गस्थ. 20 चेंडूंमध्ये 57 धावांची गरज. अजूनही यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतो. पूर्ण प्रकारे जकडून ठेवायचं काम होतं या षटकामध्ये. संतोषच्या माध्यमातून चेंडू पडल्यावरती खूप जास्त प्रमाणामध्ये हरकत करतोय आणि म्हटलं जातं ना की अगर गेंद में हरकत तो गेंदबाज को मिलेगी बरकत. अगदी त्याप्रमाणे डॉट बॉल पर्सेंटेज या ओव्हर मध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये पाहतोय. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये एक धाव धावफलकावरती. षटक क्रमांक मार्गस्थ. पहिले एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक या षटकामध्ये. यावेळेस आउटसाइड लेग स्टंप बॉलची पिचिंग झाली होती. डॉट बॉलची समाप्ती होती. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 1 अशी आपल्याला पाहायला मिळते. शांत सुरुवात झाली आहे आणि पूर्ण प्रकारे फ्रंट फुटला आपण पाहतोय. श्री नारायणदेव प्रतिष्ठान वडवली हा संघ. येणारे 18 चेंडू जिंकण्यासाठी 57 धावांची गरज. थोडस अवघड असं समीकरण पाहायला मिळेल. या 2 षटकांमध्ये 40 ते 45 धावा येणं गरजेचं असेल. अन्यथा ज्याप्रमाणे वाळू हातातून सरकते त्याप्रमाणे मॅच देखील कधी हातातून सरकेल हे श्री गणेश टावरीपाडा संघाला देखील कळणार नाही. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर पहिले षटक समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 1 आपण पाहू शकतो. नमो चषकाचा थरार पाहायला मिळतोय. फक्त क्रिकेट नाही तर त्यासोबतच खो खो असेल, कबड्डी असेल, चेस असेल, 100 मीटर 400 मीटर धावण्याची स्पर्धा देखील असेल. आपण पाहू शकतो स्क्रीनवरती चेसची स्पर्धा, बुद्धिबळची स्पर्धा पाहायला मिळतीये. 2 फ्लोर वरती आपण पाहू शकतो. प्रेक्षकांची खूप जास्त प्रमाणामध्ये प्रतिसाद देखील मिळत असताना पाहू शकतो. नमो चषकाचा हा भव्य आणि दिव्य थरार आपल्याला पाहायला मिळतोय. त्यासोबतच जर पाहायला गेलं तर अनेक चांगले असे उपक्रम आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 1 अथक मेहनत आपल्याला पाहायला मिळते संपूर्ण नमो चषकाच्या कमिटीच्या माध्यमातून.
नवीन खेळाडू नवीन सिताऱ्यांना कुठेतरी व्यासपीठ मिळालं पाहिजे, यासाठी अथक मेहनत संपूर्ण नमो चषकाच्या माध्यमातून घेतली जाते आणि तो यश सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय देखील. खूप जास्त प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळतोय प्रेक्षकांचा. एक दैदिप्यमान असा सोहळा पाहायला मिळतोय. मान स्वाभिमान आणि अभिमान असणारी क्रिकेटची स्पर्धा. यावेळेस देखील डॉट बॉल येतोय, लिव्ह केलं जातंय आणि डॉट बॉल येतोय. पहिला चेंडू वाईड होता, त्यानंतर डॉट बॉल. सध्याच्या स्थितीला पूर्ण प्रकारे फ्रंट फुटला पाहतोय श्री नारायणदेव प्रतिष्ठान वडवली हा संघ. धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 2 या आकड्यावरती आहे. अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. यष्टीरक्षक थोडेसे फंबल झाले होते. येस नो वेट ही कॉलिंग खराब पाहिली आणि अशा रीतीने फलंदाज बाद होतोय. दुसरा झटका लागतोय मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग करणाऱ्या श्री गणेश टावरीपाडे या संघाला विकेटचं पतन. धावसंख्या धावफलकावरती 2 गड्यांच्या मुंबईमध्ये 2 या आकड्यावरती पाहतोय. गोलंदाज तयार. शफल होऊन खेळायचा प्रयत्न, मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. बॉल ऑन साइडला ट्रॅव्हल होतो लॉंग लेग मध्ये. तोपर्यंत एक धाव कंप्लीट होईल. सिंगलने आता काही होणार नाहीये, मोठी फटकेबाजी करावी लागेल ज्यावेळेस तुम्हाला मोठी डेस्टिनेशन पार करायचे असते. सिंगल डबलनी काही काम होत नाही, चौकार षटकार मारावे लागतात. थोडीशी फंबलनेस आपण पाहतोय. दोन्ही बॅटरांच्या माध्यमातून कंप्लीट होत असताना सिंगल टीमची 2 धावा कंप्लीट होत आहे. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 5 या आकड्यावरती. चालू असलेला सामना एका बाजूला नवनाथ 11 वडवली, दुसऱ्या बाजूला श्री गणेश टावरीपाडा असे 2 संघ पाहायला मिळत आहेत. पूर्ण प्रकारे फ्रंट फुटला पाहायला मिळतोय वडवली संघ या मॅच मध्ये. यावेळी व्हाईट बॉल असेल, शफल झाले होते फलंदाज. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 6 धावा धावफलकावरती. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये होतोय टावरीपाडा संघाचं, परंतु इथून संघर्षाचं शंकनाद करावा लागेल. संघर्षाचा बिगुल जो मात्र वाजवावा लागणार. षटकार आणि चौकार मारावे लागतील. मोठा फटका मारायचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक, डाऊन दी बॉल फिल्डर याचा प्रयत्न करतायत. एका टप्प्यावरती चेंडूला गॅदर केलाय, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होतील आणि 2 धाब्याच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 8 या आकड्यावरती. 8 रन ऑन दी स्कोर कार्ड. 13 चेंडूंमध्ये अजूनही 50 धाब्यांची गरज. थोडस महागडं समीकरण पाहायला मिळतोय. 13 चेंडू 50 धाब्यांची गरज. सरासरी ची मात्र सध्याच्या स्थितीला 20 ची पाहायला मिळतीये. यावेळेस पुन्हा एकदा वाईड बॉल येतोय. सातत्याने लेग कट असेल ऑफ कट असेल दोन्ही बाजूंना वळवण्याची क्षमता पाहायला मिळतीये. दोन्ही बाजूंना वळवतायत देखील, परंतु प्रयत्नांती परमेश्वर मिळत नाहीये. नितीनच्या माध्यमातून चांगला असं षटक. या षटकामध्ये आतापर्यंत 8 धावा खर्च झाल्यात. मोठा फटका मारायचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक, बॉल चाललाय लॉंग ऑफ मध्ये. राहुल तिथे तोपर्यंत फक्त 1 धाव कंप्लीट होईल. एंड ऑफ सेकंड ओव्हर. 2 षटकांची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली 10 या आकड्यावरती. 12 चेंडूंमध्ये 48 धाब्यांची गरज. प्रति षटकामागे 24 ची सरासरी सध्याच्या स्थितीला मेंटेन करायची विनंती असेल नवनाथ 11 वडवली टीमला. टीम अडल जास्त घ्यायचं नाहीये. मॅच त्वरित सुरू करायची आहे. यानंतर होणारी मॅच जय दुर्गा माता क्रिकेट क्लब कोलिवली त्यांचे विपक्ष शिव स्वराज्य शाड असे 2 संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील.
टॉस जिंकलेला पाहू शकतो आपण. शाड या संघाने फिल्डिंग चूज केली, इन्व्हाइट केले बॅटिंगसाठी कोळिवली या संघाला. कोळिवलीचे कॅप्टन देखील म्हटले आम्हाला बॅटिंगच पाहिजे होती, त्यामुळे आपण पाहू शकतो मनासारखं डिसिजन कोळिवली संघाला मिळालंय. त्यासोबतच जर पाहायला गेलं तर त्यांच्यासाठी ही जुनी खेळपट्टी, या खेळपट्टीवरती सातत्याने सराव करत असताना आपण पाहत असतो. कालच्या दिवसामध्ये 46 धावांची अजूनही गरज मैदानाच्या आतमध्ये. 12 चेंडूंचा काही शिल्लक आहे. बॅकफुटला आपण पाहतोय श्री गणेश टावरीपाडा संघ. यावेळेस यू मिस आय विल डेफिनेटली इट एसटी उद्ध्वस्त क्लीन बॉल होतोय. झटका क्रमांक 3 लागतोय टावरीपाडा या संघाला. विकेटचं पतन. थँक्यू सो मच. नवीन फलंदाज शेखर पाहायला मिळतोय. पहिला चेंडू वाईड होता, त्यावरती एक धाव काढण्यात आली होती. एकंदरीत 2 धावा त्या चेंडूवरती आपण पाहिल्या. त्यानंतर पहिला चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागला आणि त्यानंतर विकेटचं पतन झालं. 11 चेंडूंमध्ये 46 धावांची गरज. थोडंसं अवघड समीकरण पाहायला मिळतोय. कालच्या दिवसामध्ये अप्रतिम अशी कामगिरी पाहायला मिळाली होती पहिल्या 2 मॅचेसमध्ये. गौरी शंकर गौरीपाडा या संघाच्या माध्यमातून सेमीफायनल मध्ये त्यांना पराभव मिळालं होतं, परंतु सर्वांची मनं जिंकण्यामध्ये त्यांना यश मिळालं होतं. बॅटची कट आणि त्यानंतर विनायक यांच्या माध्यमातून टिपला जातोय झेल. समाप्त होतोय फलंदाजाचा खेळ. आल्या पावली परतायला लागते फलंदाजाला. विकेटचं पतन. 4था झटका लागतोय श्री गणेश टावरीपाडा या संघाला. ज्याच्या माध्यमातून अप्रतिम अशी कामगिरी झाली गौतम. यावेळेस पंचांकडे कटाक्ष टाकण्यात येतो. आउटसाइड ऑफ स्टंप बॉलची पिचिंग होते असं पंचांनी सांगितलं. एक धाव टीमच्या टोटल मध्ये लेगबाजच्या स्वरूपात ऍड होईल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतीये, जाऊन पोहोचली आहे 13 या आकड्यावरती. 13 रन ऑन दी स्कोर कार्ड विथ लॉस ऑफ 4 विकेट. आतापर्यंत आउटस्टँडिंग हा षटक गौतम यांच्या माध्यमातून 2 धावा 2 विकेट ज्या मात्र कॅरी केल्या, 3 धावा खर्च केल्या षटकामध्ये. तीन चेंडूचा खेळ या षटकामध्ये अजूनही शिल्लक. पूर्ण प्रकारे बॅकफुटला श्री गणेश टावरीपाडा संघ. अलंग द बी चेंडूला स्टिअर करायचा प्रयत्न. लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव कंप्लीट होईल. पूर्ण प्रकारे खांदे जे मात्र खाली गेलेले आपण पाहू शकतो श्री गणेश टावरीपाडा या संघाचे. 58 धावांचं टार्गेट होतं. त्यानंतर चांगली अशी कामगिरी गोलंदाजांच्या माध्यमातून आपण पाहिली. नवनाथ 11 वडवली या संघाच्या. फक्त आणि फक्त स्टिअर केलं जातोय चेंडूला. अलंग द बी स्टिअर करून एक धाव कंप्लीट होत असताना टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 15 या आकड्यावरती. 15 धावा धावफलकावरती. मोठा फटका मारायचा प्रयत्न होतोय. पुन्हा एकदा एक धाव कंप्लीट होतीये. इथे मिसफिल्ड झाली आणि बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. मी ती नशिबाची साथ. बॉल सीमा पार. आलाय चौकार फलंदाजच्या बॅटमधून.
धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 19 या आकड्यावरती 7 चेंडूंमध्ये 39 धाब्यांची गरज. प्रत्येक चेंडूवरती षटकार लागला तरी देखील मॅच हरतील श्री गणेश टावरीपाडा संघ. परंतु काही होऊ शकतो. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटी असं आपण सातत्याने म्हणत असतो. मिस टाइम स्ट्रोक लेमन कट आपल्याला पाहायला मिळाला. तोपर्यंत एक धाव कंप्लीट होईल. 5 चेंडूंमध्ये अजूनही 38 धाब्यांची गरज. फॉर्मॅलिटी टू बी कम्प्लीट अँड प्रोसिजर टू बी फॉलोड असं काहीसं पाहायला मिळतो. या मॅच मध्ये फक्त औपचारिकता शिल्लक आहे. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. गिरकी जो मात्र चेंडू घेतोय सातत्याने पडल्यावरती जास्त प्रमाणामध्ये गिरकी घेतलं जात आहे. फलंदाजाच्या माध्यमातून ऑन सारखला टार्गेट करायचंय. फाईन लेग क्षेत्र असेल. मोठा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू स्लाइस झाला होता. बॉल चाललाय पॉइंट रिझन मध्ये. फिल्डिंग चांगली झाली आहे राहुल यांच्या माध्यमातून, अजय यांच्या माध्यमातून. तोपर्यंत एकदा कंप्लीट होतीये. 21 धावा धावफलकावरती. फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक आहे. पहिले चेंडूवर सिंगल, त्यानंतर डॉट, त्यानंतर पुन्हा एकदा सिंगल पाहायला मिळाली. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ कंप्लीट होतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक. डाऊन दी बॉल फिल्डर येत आहेत. तोपर्यंत पुन्हा एकदा एक धाव कंप्लीट होईल. फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक आहे. 22 धावा धावफलकावरती. 2 चेंडूंमध्ये 36 धाब्यांची गरज. अगदी ज्याप्रमाणे फुग्यातून हवा निघावी त्याप्रमाणे मॅच मधून देखील हवा निघली होती दुसऱ्या षटकामध्येच, कारण 2च धावा धावफलकावरती होत्या. रिव्हर्स अटेम्प्ट. डॉट बॉलची समाप्ती. 1 चेंडू आणि 36 धाब्यांची गरज. अतुलच्या माध्यमातून मोठे फटके मारायचा प्रयत्न होतोय. बॉल चाललाय नो मॅन्स लँड मधून सीमारेषा पलीकडे चौकार येतोय आणि मॅच जिंकलेली आपल्याला पाहायला मिळते. नवनाथ 11 वडवली या संघाने. अभिनंदन नवनाथ 11 वडवली अँड हार्ड लक श्री गणेश टावरीपाडा. विनंती असेल शिवस्वराज 11 शाह टीम आपली फिल्डिंग त्वरित लावून घ्यायची आहे. शिवस्वराज शाह टीम आपण त्वरित फिल्डिंग लावून घ्या. तर सोबतच जय दुर्गा माता क्रिकेट क्लब कोलिवली टीम आपले सलामीचे दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. अप्रतिम अशी कामगिरी पाहायला मिळाली नवनाथ 11 वडवली या संघाच्या माध्यमातून. परंतु एकच खेळाडू जो मात्र मॅन ऑफ द